भरपूर भाज्यांचा वापर करून गव्हाच्या पिठाचे खमंग आणि जाळीदार असे धिरडे कसे बनवायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, शिल्पा होम किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर गव्हाच्या पिठाचे धिरडे बनवण्यासाठी इथे बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने मोजून पाऊण वाटी रवा घेतलेला आहे. तर रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता, बारीक किंवा जाड रवा वापरला तरी सुद्धा चालेल. तर इथे मी मध्यम आकाराचाच रवा वापरलेला आहे. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून सरसरीत असं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर यामध्ये मी पाणी घातलंय, जवळपास 1.5 कप पाणी सुरुवातीला वापरलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. पिठाच्या गुठळ्या अजिबात राहू द्यायच्या नाहीत. सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेस मुलांच्या टिफिनमध्ये द्यायला हा एक छान पर्याय आहे किंवा तुम्ही हे नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता. गरमागरम हे असे गव्हाच्या पिठाचे धिरडे खूप छान लागतात. तर आता मी हे विस्करने व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे, म्हणजे पिठाच्या ज्या गुठळ्या आहेत ते व्यवस्थित मोडल्या जातात. आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण यावर ते झाकण देऊन साधारण 5 ते 6 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं, म्हणजे यामध्ये आपण रव्याचा वापर केला तर तो रवा छान भिजला जाईल. त्यानंतर यामध्ये आपण ज्या भाज्या वापरणार आहोत त्या थोड्याशा परतून घेणार आहोत. तर त्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवलं आहे, त्यामध्ये साधारण 2 चमचे तेल घेतलं आहे. आता यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायचं. फोडणी छान तयार झाली की यामध्ये बारीक चिरून घेतलेल्या भाज्या घालणार आहोत आणि त्या मोठ्या गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरती छान परतून घ्यायचे. तर इथे मी पाव वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी बारीक किसून घेतलेला गाजर, त्यानंतर पाव वाटी शिमला मिरची आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरचीचं प्रमाण थोडं कमी करू शकता. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही वापरू शकता, फक्त त्या अगदी बारीक चिरून घ्यायचे आणि गाजर आपल्याला किसून घ्यायचं आहे. तर आता हे मध्यम गॅसवरती 3 ते 4 मिनिटासाठी छान परतून घ्यायचे. भाज्या खूप जास्त मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायची गरज नाही, फक्त आपल्याला 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायचं आहे. अगदी 10 ते 15 मिनिटात हे असे गव्हाच्या पिठाचे धिरडे तयार होतात. यामध्ये आपण भाज्या सुद्धा वापरले, त्यामुळे हा एक पौष्टिक नाश्त्याचा पदार्थ आहे. आता भाज्या छान परतून झालेल्या आहेत. त्यानंतर ह्या थंड करून घ्यायच्या आणि मग जे आपण पीठ तयार करून घेतलंय त्यामध्ये ॲड करणार आहोत. तर मी आता गॅस बंद करून हे थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपलं पीठ सुद्धा तयार झालेलं आहे. यामध्ये आपण रवा वापरलाय तर तो रवा छान भिजला जातो. 5 ते 6 मिनिटं हे असं ठेवून द्यायचं आणि आता भाज्या सुद्धा आपल्या थंड झालेल्या आहेत. तर या भाज्या सगळ्या मी या पिठामध्ये ॲड करते. आणि यानंतर आपल्याला या भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलंय आणि हे पीठ थोडं घट्ट आहे. आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून सरसरीत असं हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचंय. तर मी थोडं पाणी ॲड करते, जसं लागेल तसं थोडं थोडं ॲड करायचंय आणि चमच्याने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीचं आपल्याला पीठ तयार करायचं आहे. तर मी लागेल तसं थोडं थोडं पाणी यामध्ये घालून हे पीठ सरसरीत असं तयार करून घेतलेलं आहे आणि बघू शकता अशा पद्धतीचं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे. तर आता गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे. पॅन छान तापून द्यायचं आणि यामध्ये थोडंसं तेल घालायचं. ब्रशने तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचं. आता पॅन आपलं छान तापलेला असावा आणि आता यावरती आपण धिरडी घालून घेऊया. तर साधारण 1 ते 1.5 पळी इतकं पीठ आपल्याला इथे असं पसरवून घ्यायचं आहे. तर मस्त जाळी पडलेली आहे आणि अगदी 2 ते 3 मिनिटातच वरून छान असं ड्राय होतं आणि मध्यम गॅसवरती ही धिरडी छान अशी शेकून घ्यायची आहे. तर बघू शकता मी जवळून सुद्धा दाखवते, छान अशी जाळी पडलेली आहे. आणि आता साईडनी थोड्या कडा मोकळ्या झाल्या की आपण हे पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान शेकून घ्यायचे. तर अगदी 2 ते 3 मिनिटातच ही धिरडी आपली तयार होते. आणि आता मी हे पलटून घेते.
तर बघू शकता अगदी सहज निघालेले आहे. तर दुसऱ्या बाजूने सुद्धा छान शेकून घ्यायची आणि छान जाळी पडलेली आहे. तर दुसऱ्या बाजूने थोडा वेळ शेकून झाल्यानंतर आपण ही धिरडी काढून घ्यायची. सारख्याच पद्धतीने आणखी एक धिरडी तुम्हाला घालून दाखवते. तर पुन्हा एकदा थोडंसं तेल घालायचं आणि ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं. धिरडी घालण्यासाठी नॉनस्टिक पॅन किंवा नॉनस्टिक तवा वापरला तर धिरड्या अगदी व्यवस्थित तयार होतात. तर मी ही दुसरी सुद्धा धिरडी घालून घेते. अगदी झटपट तयार होणारा हा नाश्त्याचा पदार्थ आहे. तर तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी तर हा छान पर्याय आहे किंवा तुम्ही सकाळच्या घाईगडबडीत नाश्त्यासाठी सुद्धा हा पदार्थ बनवू शकता. याबरोबर तुम्ही कोणत्याही प्रकारची चटणी घेऊ शकता. नारळाची किंवा टोमॅटोची चटणी बरोबर खूप छान लागतं. तर बघू शकता मी तुम्हाला जवळून दाखवते. मस्त जाळीदार असे हे आपले धिरडे तयार झालेले आहेत. तर हा सुद्धा तयार झालेला आहे. तो मी प्लेटमध्ये काढून घेते आणि मस्त गरमागरम जाळीदार आणि खमंग असे गव्हाच्या पिठाचे धिरडे आपले तयार झालेले आहेत. याबरोबर खाण्यासाठी मी झटपट अशी चटणी तयार करून घेतलेली आहे. यामध्ये कोथिंबीर, दही, हिरवी मिरची आणि थोडेसे शेंगदाणे वापरलेले आहेत. ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं. जेवढी आपल्याला चटणी पातळ पाहिजे त्यानुसार पाणी घालून ही अशी चटणी तयार करून घ्यायची. खूप छान लागते. नक्की ट्राय करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.